हाय फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघूया, घरात जर तुमच्या खूप खराब वास येत असेल, खूप म्हणजे खूपच खराब वास येत असेल आणि तुम्हाला समजत असेल काय करायचं. म्हणजे खराब वास येतो कधी कधी की कसला येतो ते पण समजत नाही, किंवा बरेच दिवस घर बंद असेल तरीसुद्धा घरात वास येतो, खराब वास येतो, असा दमट वास येतो, किंवा बाहेरून काही बाहेरचा वास घरात येतो, बाहेरच्यांचा वगैरे, बाजूच्यांचा वगैरे. तर असं कधी झालं की घरात खूप खराब वास येत असेल आणि तुम्हाला पटकन काही सोल्युशन पाहिजे असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. आणि तुमच्याकडे रूम फ्रेशनर वगैरे नसेल, एअर फ्रेशनर वगैरे नसेल आणि पटकन तो खराब वास तुम्हाला घालवायचा असेल, तर हा सोप्पा उपाय तुम्ही करून बघू शकतात. तर आजचा व्हिडिओ आहे ना, तुम्ही कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. आता आपण हे एअर फ्रेशनर बनवणार आहोत. अगदी इझी मेथडने तुम्ही हे बनवू शकतात, आणि फक्त 4 गोष्टी आपल्याला लागणार आहे हे एअर फ्रेशनर बनवायला. आणि या 4ही गोष्टी नक्कीच तुमच्या घरी असतील. सगळ्यांच्याच घरी या 4 गोष्टी असतातच असतात. तर कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे ते आपण बघूया. तर सर्वात पहिले ना, मी इथे कप घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर एखादा बाऊल घेऊ शकतात, किंवा प्लास्टिकचा कंटेनर वगैरे असेल जो नाही तुम्ही यूज करत, तोही तुम्ही यूज करू शकता. पण असं घ्या की जी तुम्ही यूज नाही करत. आता हा कप मी काही यूज नाही करत म्हणून मी कप घेतलेला आहे. पण अशी वस्तू नका घेऊ जी किचनमध्ये तुम्ही जो बाऊल यूज करतात सोपसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी यूज करतात, असा बाऊल वगैरे नका घेऊ. कारण की मग तो स्मेल आहे ना, आपण एअर फ्रेशनर बनवणार आहे तर तो स्मेल त्या बाऊलमध्ये वगैरे राहील. म्हणून सांगते की असं वस्तू वापरा की जी तुम्ही नाही यूज करत आहे. ठीक आहे, प्लास्टिक कंटेनर असेल तुमच्याकडे तर प्लास्टिक कंटेनरमध्ये तुम्ही बनवा एअर फ्रेशनर. ठीक आहे, तर सर्वात पहिले ना आपल्याला लागणार आहे मीठ लागणार आहे. मीठ इथे मी बारीक मीठ घेतलं आहे. तुमच्याकडे जर जाडं मीठ असेल ना, जाडं असं खूप असं जाडं मीठ येतं ना, ते असेल तर ते वापरा. ठीक आहे, ज्याचे असे खडे असतात ना, मिठाचे खडे असतात, तसं तुमच्याकडे मीठ असेल तर ते वापरा. मी इथे सध्या माझ्याकडे नाही आहे जाडं मीठ, म्हणून मग मी हे बारीक मीठ वापरते. तुमच्याकडे जर घरी खरंच जाडं मीठ असेल तर ते वापरा. आता सेकंड आपल्याला लागणार आहे फॅब्रिक सॉफ्टनर. फॅब्रिक सॉफ्टनर हे आपण कपडे वॉश करायला यूज करतो, आणि मोस्टली सगळ्यांच्याच घरी फॅब्रिक सॉफ्टनर हे असतं. तुमच्या घरी असेल. आणि फॅब्रिक सॉफ्टनर नसेल तर तुम्ही एक छोटासा पाऊच पण येतो फॅब्रिक सॉफ्टनरचं, छोट्या पाऊचमध्ये पण येतं, तर ते पण तुम्ही आणून यूज करू शकता. तर सेकंड आपल्याला फॅब्रिक सॉफ्टनर पाहिजे. ह्याचा पण खूप छान असा स्मेल येतो, आणि हे आणि मीठ एक वेगळं कॉम्बिनेशन होतं. थर्ड आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा आपल्याला जवळजवळ 8-10 तरी घ्यायच्या आहेत. ठीक आहे, एवढा क्वांटिटीमध्ये जर तुम्ही एअर फ्रेशनर बनवत असाल तर तेवढे लवंगा घ्या. लवंगाचा पण खूप असा वेगळा स्मेल, स्ट्रॉंग स्मेल असतो. ठीक आहे, तर लवंगा ॲड करायच्या आहेत. जरा जास्त लवंगा ॲड करा. आणि आता हे ना चांगलं आपण मिक्स करूया, म्हणजे ह्याचा एक छान असा स्मेल येईल. ठीक आहे, आता लास्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपल्याला लागणार आहे विनेगर. विनेगर आपण चायनीज वगैरे बनवतो त्यासाठी लागतं आपल्याला. चायनीज बनवायला व्हाईट विनेगर आपण यूज करतो. तर असं हे विनेगर आपल्याला लागणार आहे. विनेगर पण 2 चमचे ॲड करा. ठीक आहे, फॅब्रिक सॉफ्टनर पण मगाशी मी 2 चमचे ॲड केले. आता विनेगर पण आपल्याला 2 चमचे ॲड करायचं आहे. तर विनेगर पण ॲड केल्यानंतर चांगलं मिक्सअप करा, म्हणजे त्याचे रिझल्ट्स तुम्हाला चांगले मिळतील. चांगला खूप छान असा अरोमा त्याचा येईल. तर असं हे चांगलं आपण मिक्सअप करूया, आणि आपलं हे आता एअर फ्रेशनर रेडी आहे. ठीक आहे, तर तुमच्या घरात खूप असा खराब वास येत असेल तर हे बनवून तुम्ही ठेवू शकतात. तुम्ही डोअरच्या एंट्रन्समध्ये ठेवू शकतात, किंवा तुमच्या लिव्हिंग रूममध्ये वगैरे कुठेही ठेवू शकतात, किंवा वॉशरूममध्ये पण तुम्ही ठेवू शकतात, वॉशरूममध्ये खराब वास येत असेल तर. आणि लक्षात ठेवा की हे असंच तुम्ही ठेवू नका. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर असंच खाली ठेवू नका, नाहीतर मग मुलं घेतील वगैरे. कारण की आपण याच्यात फॅब्रिक सॉफ्टनर वगैरे पण यूज केलं आहे. अगदीच लहान मुलं असतील तर तुम्ही थोडंसं त्यांच्यापासून लांब ठेवा, म्हणजे त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. तर असं हे आपलं
एअर फ्रेशनर रेडी आहे. तर तुमच्या घरात खूप खराब वास येत असेल तर हे तुम्ही बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय.